वाचाळवीरांनी थोडस आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय। कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना त्या तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येईल। काय वाटतं, ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल ना तर 1 दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या, त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल। तुम्हाला एक सांगतो, हे सगळे पोलीस कायदे विधे करा, पोलीस आपल्या जागे काय करायचे ते कारवाई करतील, त्यांचा विषय नाही। पण हिंदू समाज म्हणून पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहादची केस तुमच्या कानावर आली, पहिलं त्याला शोधा, त्याच्या तांगड्या काढा, मला फोन करा, काही होणार नाही, ही जबाबदारी माझी। त्या ताप आला पाहिजे, विचार केला पाहिजे की नाही मी कुठलाही हिंदू माता भगिनीकडे मी वाकड्या नजरेने बघणार नाही। पोलिसांकडे हेलो नंतर घेऊन जातील, पहिल्या माझ्या तांगडा काढून माझ्या हातात देतील, ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये पहिला निर्माण करा। त्या वाकड्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी जाल तेव्हा हा असा शेवटचा निषेध मोर्चा निघेल, सामूहिक तुमच्या अंत्यसंस्काराचे मोर्चे काढायला लावू, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला परत सांगून टाकतो, आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव चालणार नाही। इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग बाकींच्या नामी मोजणार। महायुतीत आता अजित पवार विरुद्ध नितेश राणेच आमने सामने आलेले आहेत। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून दादांनी भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करू द्या असं नितेश राणे म्हणालेत। पुन्हा एकदा नितेश राणेंनी सांगलीतून बारकाऊ वक्तव्य केलंय। बुलढाण्यातून अजित पवारांनी नाव न घेता नितेश राणे, संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंना फटकारलं, पण सांगलीतून पुन्हा नितेश राणेंनी बारकाऊ भाषण केलंच। 1 दिवस पोलिसांना सुट्टी देत मग मुस्लिमांनी ताकद दाखवावी, मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुसलमान, अशी चितावणी नितेश राणेंनी यावेळी दिलेली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांचा सर्वाधिक आक्षेप नितेश राणेंच्या वक्तव्यावर आहे। त्यावरूनच दादांनी आता दिल्लीतल्या भाजपच्या हायकमांडकडे तक्रारही केलेली आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चेतून नितेश राणेचं मस्जिद घुसून मारण्याचं प्रक्षोभक वक्तव्य असो की मग शिंदेचं आमदार संजय गायकवाडचं राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा असो, अजित पवार अशा वक्तव्यावरून संतापल्याचं पाहायला मिळाले। की या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।